आणि म्हणजे इथले पालक वर्ग, शिक्षक वृंद आणि लाडके विद्यार्थी यांचे सगळ्यांचे मी आभार मानते की तुम्ही मला इथे येण्याचा मान दिला. आणि तसेच सर पराळ सर तर आभार मानतीलच, पण त्यांची पत्नी म्हणून मी सुद्धा तुमचे सगळ्यांचा आभार मानते, कारण की तुम्ही त्यांनासुद्धा खूप मान सन्मान दिला. आणि माझ्या बाबतीत म्हणजे सरांचा स्वभाव खूप शांत आहे. मी सुद्धा शाळेवर जाते. भरपूर मैत्रिणी म्हणतात की मला पण शाळेवर जायचं आहे, मी जॉईन. पण मी त्यांना पहिले एक शब्द म्हणते की जर घरचे जर साथ देणारे असतील ना तरच तुम्ही शाळा करू शकता, नाही तर नाही करू शकत. कारण की पराड सर म्हणजे खूप मला साथ देतात प्रत्येक गोष्टीत. नातं असं कोण काही बोललं काही असेल तर ते मला समजूनही सांगतात, प्रत्येक नात्यात मला समजून घेतात. आणि आणि दुसरं सांगायचं म्हणजे मला म्हणजे प्रत्येक शाळेत जाईपर्यंत ते मला म्हणजे माझ्यासोबतच तुला काय करू लागू, तुला काय करू लागू असं बोलत असतात. मला नाही वाटत कोणी म्हणत असेल म्हणून आपल्या बायकोला की मी तुला काय करू लागू. ते मला म्हणजे सांगायचं नव्हतं मला, पण मला लसूण सोडून देण्यापासून ते मला खूप मदत करू लागले. का की तू शाळेवर जाते. आणि ते त्यांचा म्हणजे मोठेपणा आहे, तो म्हणजे स्वभाव आहे त्यांचा. ते काही समजा असं स्वतःला कमी समजून नाही, तर खूप चांगल्या मनाचे आणि खूप चांगल्या स्वभावाचे मला पती लाभले. याच्याबद्दल मी ईश्वरांचे खूप आभार मानते. आणि परत दुसरं सांगायचं म्हणजे नवीन शाळेवर गेलेले कासनेरा म्हणून, तिथे तर म्हणजे ती अशी परिस्थिती की त्या शाळेवर नावसुद्धा नाही आहे त्या शाळेचं. आणि ते म्हणतात मला इथून सुरुवात करायची या शाळेची, की मला ह्या शाळेवर नावसुद्धा द्यायचं आहे. आणि घरात 2 स्टॅपलर होते. म्हणजे सर म्हणतात आपल्या घरी 2 स्टॅपलर आहेत ना. म्हटलं हो. मग एक नेतो मी शाळेत. म्हटलं बरं. एक वेळेस मला पंचिंग मशीनचं काम पडलं. मी म्हटलं आपली पंचिंग मशीन कुठे. सर म्हणतात आमच्या शाळेत नव्हती ना म्हणून मी नेली. पण मला खूप छान वाटतं की ते आपल्या कामाशी एकनिष्ठ आहे. आणि ज्या आमचा उदरनिर्वाह ज्या त्यांच्या कामातून होतो ते त्या कामाशी एकनिष्ठ आहेत, याचाच मला खूप अभिमान वाटतो. आणि मी परत सांगेन की देवाने मला यांच्यासारखे पती माझ्या आयुष्यात लाभले, याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. एवढं बोलून मानते.